नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रात विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा घडवून आणण्याची तयारी सरकारने केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11:15 वाजता त्यांचं आगमन नागपूर विमानतळावरती होईल। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल होतील। संध्याकाळी 5 वाजता हॉटेल रेडिसनमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा आज नागपूर विधान भवनावरती मोर्चा जाऊन धडकणार आहे। शेतीमालाला योग्य भाव मिळावा, हमी भावानं शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, यासोबतच विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपुरातील विधिमंडळात आज पुन्हा सुनावणी होणार आहे। मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेण्यात आली होती। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करतायत। अशातच मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे। लोहारा तालुक्यातील माकड इथे होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी झाली आहे। येथे मराठा बांधवांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि काल उमरगा इथे झालेल्या जाहीर सभेनंतर मनोज जरांगेंची आज लोहारा तालुक्यातील माकणी आणि करजगाव या भागात जाहीर सभा होते आणि ते या सभेत काय बोलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजात चांगलेच लोकप्रिय होत आहेत। धाराशिवमधील लोहाऱ्यात जरांगे पाटलांचं माळरानावरती चित्र काढण्यात आलं। 1.25 लाख चौरस फुटावरती हे चित्र साकारण्यात आलंय। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना सूचक सल्ला दिला। जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावरून पाटील यांना वडिलकीचा सल्ला दिलाय। विनाकारण कोणाची तरी बदनामी करायची आणि बदनामी संदर्भातील वक्तव्य टाळलं पाहिजे असा सल्ला विखे पाटलांनी जरांगेंना दिला। राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज धनगड की धनगर यावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। काळेकर समितीने 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात धनगर जातीचा उल्लेख करण्यात आलाय आणि एवढ्याच पुराव्याच्या आधारावरती राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। इंदापुरात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक करणाऱ्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याला भेटायला गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक झाली होती आणि मराठा समाजाच्या अज्ञात 10 ते 15 आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले। नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होणार आहेत। केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता। मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतलाय। त्यामुळे नाशिकच्या सर्व बाजार समित्यात लिलाव सुरू होणार आहे। केंद्र शासनानं कांदा निर्यातीवरती बंदी घातल्याच्या विरोधात गुरुवारपासून कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतलाय। त्यामुळे आजपासून लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांदा लिलाव सुरू होणार आहेत। मनमाडला सकाळी 10:30 वाजता तर लासलगावला दुपारी 1 वाजता लिलाव सुरू होईल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरतायत। कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चांदवडला शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून मुंबई आग्रा रोडवरती चांदवड चौफुली इथे शेतकरी आंदोलन करणार आहेत। त्यामुळे केंद्राच्या निर्णयावरती शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। मात्र यावरती लवकरच तोडगा निघेल असा विश्वास खासदार सुजय विखेंनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहांना भेटण्यासाठी जाणार आहेत। त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा विकत घेता येईल का किंवा निर्यात बंदी उठवता येईल का यावरती चर्चा होईल आणि यातून लवकरच कांदा प्रश्नावरती मार्ग निघेल असा विश्वास भाजपचे खासदार सुजय विखेंनी व्यक्त केला। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली। शहरी ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली। सरकारनं तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध होता की अवैध या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं 16 दिवसांच्या सुनावणीनंतर 5 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता। छत्रपती संभाजीनगर शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना चिस्तिया चौकात बेकायदेशीरपणे जमाव जमवून निदर्शनं करत अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करणाऱ्या 19 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM बोहरा यांनी नुकतेच दिले आणि या आदेशामुळे तब्बल 14 वर्षांवरील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे।
अहमदनगर शहरालगत असलेल्या वडगाव गुप्ता परिसरामध्ये 500 एकरावरती नवीन MIDCला मंजुरी मिळाली. त्यामुळे 5 ते 6 हजार तरुण युवकांना यातून रोजगार मिळेल असा विश्वास खासदार सुजय विखेंनी व्यक्त केला. साताऱ्यातल्या कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. अमित ठाकरे स्वतःही बैलगाड्यासोबत जोडलेल्या बैलांबरोबर चालत स्टेजपर्यंत आले आणि यावेळी त्यांनी दोन्ही बैलांना नमन केलं. तर कोरेगावात आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी इतर नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावरती गोरेगाव ते बोरिवली दरम्यान 6वी मार्गिका टाकली जाते आणि या मार्गिकेचं काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणं शक्य होणार आहे. मुंबईत 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईचं हवामान हे उत्तरेकडील वाऱ्यांवरती अवलंबून असेल. सध्या तापमानात केवळ 1 ते 2 अंशांची घट होऊ शकते. 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं आळंदीमध्ये माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत आलेत. भारतीय नौदलानं मिळवलेल्या पराक्रमी विजयाचं स्मरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. लोणावळा नगर परिषद आणि INS शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमानं या बँडचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचं विशेष कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कान्होरी इथे शेतकऱ्याच्या मुलीनं राष्ट्रीय नेमबाजीमध्ये 2 पदकं जिंकली. गीता मस्केनं नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा ती चॅम्पियन झाली. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणीनं भगवद्गीतेचं उर्दूमध्ये भाषांतर केलंय. यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिला प्रकाशनासाठी मदत केली. दरम्यान कुराण आणि गीतेमध्ये जात धर्म द्वेष नसून मानवतेचाच संदेश देण्यात आलाय. जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्य नामक व्यक्तीचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जमावानं या व्यक्तीच्या घरावरती हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी हल्ला केला. या व्यक्तीला नुकतंच हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलं होतं आणि त्याच्यावरती 4 महिलांच्या हत्येचे आरोप होते. सरकारनं तयार केलेले सहकारी कायद्यातील सुधारणा विधेयक अखेर सरकारला मागे घ्यावं लागलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणारं हे विधेयक अखेर मागे घेण्यात आलं. भरती परीक्षेतील प्रश्नांवरती आक्षेप असेल तर तो नोंदवण्यासाठी सुद्धा पैसे भरावे लागणार आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी 100 रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी परीक्षा शुल्कापोटी खासगी कंपन्यांनी शेकडो कोटी रुपये जमा केलेले असताना विद्यार्थ्यांची पुन्हा लूट का असा सवाल विचारला जातोय. देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसह विविध नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या JEE मेन परीक्षेसाठी देशभरातून 12,30,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. JEEच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवरती आहे. महाराष्ट्रातून 1,62,624 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. JEEचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं सरकारनं न्यायालयात मान्य केलं होतं. पण डिसेंबरची 10 तारीख उलटून गेली तरी देखील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेलं नाही. वर्षानुवर्ष दर महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळतंय. सिडको महामंडळातील लेखालिपिक पदाच्या 23 रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलाय. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 9 डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवलेत आणि अर्ज भरण्यासाठी 8 जानेवारी 2023 ही अंतिम मुदत असणार आहे. समृद्धी महामार्गाला 11 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात या महामार्गावरती 1489 अपघात झाले. त्यातील 73 प्राणांतिक अपघातात 142 जणांचे जीव गेलेत. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख निर्माण झालेला हा महामार्ग आता मृत्यूचा मार्ग ठरत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत 2047 युवकांचा आवाज लॉन्च करणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात करताना मोदी देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. देशातल्या तरुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारतासाठीच्या कल्पनांचे योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
2018 मध्ये गोंदियातील मुलीचं अपहरण करून तिची भोपाळमध्ये विक्री करण्यात आली होती। या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र यातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ लक्की राजेश बरमैया फरार होता। 4 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। दरम्यान त्याचा ठाव ठिकाणा शोधून सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। पावसानं उघडीप दिल्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढतोय। कमाल तापमान 27 अंशांवरती तर किमान तापमान 12.6 अंशांवरती आलंय। त्यामुळे गोंदिया जिल्हा विदर्भामध्ये सर्वात कूल ठरतोय। संततधार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे थंडीचा जोर वाढला आणि गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा जोर वाढतोय। त्यामुळे नागरिक गरम कपड्यांचा आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 727वा संजीवन सोहळा सुरू आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भक्तांमुळे इंद्रायणीचा काठ फुलून गेलाय। आजच्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली। त्यामुळे या दिवसाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आसूद आवलीच्या वाडीला रस्ताच नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होतीये। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थ कमालीचे हैराण झालेत। मात्र शासन रस्ता करत नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता करण्याचा निर्णय घेतला। देवगड बंदरात पहाटे 4:30च्या सुमारास खाक्षी इथे मासेमारी नौकेला आग लागली। या आगीमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला। पहाटे बोटीवरती काही खलाशांचे वाद झाले आणि या वादातून एका खलाशानं अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिलं। मुंबईकरांना सुखद गारव्याचा अनुभव येतोय। मुंबईचे तापमान 21 डिग्रीपर्यंत कमी झालंय। मुंबईमध्ये पहाटे आणि संध्याकाळी थोडा गारवा जाणवतोय। मुंबईतल्या वायू प्रदूषणात काही प्रमाणात घट झाली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 100च्या आत नोंदवण्यात आलाय। त्यामुळे प्रदूषणानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे। मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वित होऊ शकतो। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत पहिला टप्पा सुरू होऊ शकतो। त्यामुळे दक्षिण मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। भरघोस परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्सच्या संचालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणातील एका आरोपीला गुंतवणूकदारांनी 10 डिसेंबरच्या रात्री पकडलं आणि त्याच्याकडे पैशाची मागणी करत मारहाण करत रात्री उशिरा पोलीस आयुक्तालयात आणल्यानं खळबळ माजली होती। जुन्नर तालुक्यातील भागडी इथे एका उसाच्या शेतात तब्बल 3 बिबटे एका पाठोपाठ एक जाताना दिसले। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली। तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा सुळसुळाट झालाय आणि हल्ले सुद्धा वाढलेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय। ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असून यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून थेट आपल्या मोबाईलवरती अर्ज मिळवता येईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती आणि या निर्णयाचं संभाजीराजे छत्रपतींनी कौतुक केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक प्रत्येक गावात झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण का केलं हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं संभाजीराजे म्हणाले। ऊस दरासंदर्भात सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 16 डिसेंबरला सर्व साखर कारखानदार आणि अध्यक्षांची बैठक बोलावली। राजू शेट्टींना प्रांताधिकाऱ्यांकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं। मात्र बैठकीला येऊन सुद्धा गतवर्षीचे पैसे देण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीवरती राजू शेट्टी ठाम आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 726व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झालेत। आळंदीत माऊलींच्या रथोत्सवासोबतच नगर प्रदक्षिणा पार पडली। दादरमधील भवानी शंकर मार्ग आंबेडकर नगर इथल्या आयटी पार्कचा गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेनं तोडक कारवाईच्या नोटिसा पाठवल्यात। दादरमधील 11 एकर भूखंडावरती आयटी पार्क आहे। मात्र आयटी पार्कचं रूपांतरण गार्मेंट्समध्ये करण्यात आलंय आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनी या प्रकारे थेट उद्योग खात्यालाच चुना लावलाय। खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला। जालन्याच्या चंदनझिरा परिसरातली ही घटना असून वैभव कावडे असं मुलाचं नाव आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं वैभवचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। जळगाव शहरातील समतानगर इथे एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला। जुन्या वाद्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं असून या हल्ल्यामागे इतर 2 जण जखमी झाले असून जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी मठ पाटीजवळ समृद्धी महामार्गावरती शेतात बिबटे दिसले. समृद्धीवरती वन्यजीवांना वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ता ओलांडणं कठीण होतं आणि अशातच बिबट्यांचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यातील हेरिटेज हँड विविंग रिव्हायवल ट्रस्टकडून प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणली जात आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसंच चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांनी या सूतगिरणीला भेट दिली. यावेळी त्यांनी रामलल्लांसाठी हातमागावरती वस्त्र विणली. 10 ते 22 डिसेंबर असे 13 दिवस 2 धागे प्रभू श्रीराम के लिए हा उपक्रम राबवला जातोय. सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवरती चप्पल फेक झाली. बाळे परिसरातून एका कार्यक्रमाहून निघताना काही जणांनी चप्पलांनी भरलेली पिशवी राऊतांच्या कारवरती भिरकावली. त्यानंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा करत चप्पल फेक करणाऱ्यांनी पळ काढला.